गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर शेअर मार्केट शिकण्याची जर इच्छा असेल तर अगदी फ्रीमध्ये तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा. यावरती तुम्हाला रोज जे काही डेली जगामध्ये घडामोडी घडत आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी रोज दिली जाते. तर मग मित्रांनो, चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, जेव्हा सगळं काही खराब होत असतं स्टॉक मार्केटमध्ये तेव्हाच काहीतरी चांगलं घडतं आणि जेव्हा सगळं चांगलं आहे असं वाटत असतं तेव्हाच काहीतरी खराब घडतं. ही स्टॉक मार्केटची नेहमी थेअरी राहिलेली आहे. तर तसंच काहीसं आपल्याला काल आणि आज पाहायला मिळतं. तर कालपर्यंत असं वाटत होतं की यूएसमध्ये जे इन्फ्लेशन आहे तर ते इन्फ्लेशन वाढेल कारण त्यांनी टॅरिफ्स वाढवलेले आहेत. ओके, परंतु जुलै महिन्याचे जे काही त्यांच्याकडे कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशनचे काल डेटा आलेले आहेत तर ते आपण काय म्हणतो त्याला की सॉफ्टर दॅन एक्सपेक्टेड आलेले आहेत. म्हणजेच यू एसमध्ये ॲक्च्युअल महागाई कमी झालेली आहे, इन्फ्लेशन कमी झालं आहे. त्यामुळे काल रात्री जर आपण यू एस मार्केट जर पाहिलं तर यू एस मार्केट ओपन तर अगदी फ्लॅट झालं, परंतु जसा डेटा आला तर मार्केट शूटअप झालं आणि तिथले तीनही इंडेक्सेस S&P 500, नॅसडॅक आणि डाऊ जोन्स तीनही ऑलमोस्ट 1% जास्त ग्रीनमध्ये क्लोज आहेत. त्यामुळे ग्लोबल क्यूज सडनली एकदम पॉझिटिव्ह झालेले आहेत आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर गिफ्ट निफ्टीसुद्धा इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. आणि फक्त यू एसमधले CPI डेटा आलेले नाही तर काल आफ्टर मार्केट आपल्याकडे सुद्धा कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन डेटा आलेला आहे इंडियाचा. तर तो सुद्धा 8 वर्षाच्या लो प्राईसवरती आलेला आहे. म्हणजेच काय की 2.1 लास्ट टाईम होता तो 1.55 आलेला आहे. व्हेरी गुड. म्हणजेच काय की भारतामध्ये सुद्धा इन्फ्लेशन कमी होतं आहे. जे काय RBIने आतापर्यंत ज्या काही स्टेप्स घेतलेल्या आहेत तर त्याचं आपल्याला रिफ्लेक्शन आता पाहायला मिळतं आहे. त्यानंतर आता साहजिकच आहे की येणाऱ्या सप्टेंबरमध्ये जर यू एसमध्ये इन्फ्लेशन कमी झालेलं आहे, कंट्रोलमध्ये आलेलं आहे, तर साहजिकच आहे की सप्टेंबरमध्ये जे रेट कट्स होणार आहेत याची पॉसिबिलिटी आता 94% पर्यंत गेलेली आहे. त्यामुळे तिथे मार्केटमध्ये आपण काय म्हणतो की एक प्रकारचं पॉझिटिव्ह माहोल तयार झालं आहे. आता हे झाले ग्लोबल क्यूज प्लस आता जे काही यू एसचे फ्युचर्स ट्रेड करत आहेत तर तेही ऑलमोस्ट सगळे ग्रीनमध्ये आहेत. जर आपण युरोपियन एशियन मार्केट जर पाहिले मोस्टली सगळे ग्रीनमध्ये आहेत कारण यू एसमध्ये इन्फ्लेशन कमी झालेलं आहे. ओके, आता जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर काल मार्केट कुठेही जायला तयार नाही. काल मार्केट वरती गेलं, अगदी 24,700पर्यंत गेलं होतं आणि तिथने जे सडन मार्केटमध्ये सेल ऑफ आलेला आहे तर तो मार्केटला अगदी नेगेटिव्हमध्ये क्लोजिंग करायला भाग पाडलेला आहे. परंतु आज मार्केट जिथे ओपन होतं आहे तर तिथनं पुन्हा रेजिस्टन्स सुरू होत आहेत कारण मार्केट ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होतं आहे. म्हणजेच काय की साधारण मार्केटमध्ये आपल्याला 24,700च्या आसपास पुन्हा एकदा रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळेल कारण तो एवढा इझिली टेकआउट होणार नाही आहे कारण तसा ट्रिगर पॉईंट मार्केटकडे नाही आहे. जोपर्यंत ह्या आठवड्यामध्ये पुतीन आणि ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची मीटिंग होत नाही, त्यातनं काही आउटकम येत नाही, तोपर्यंत एक मोठा ट्रिगर पॉईंट आपल्याला मिळणार नाही. आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे ज्या दिवशी नेमकी मीटिंग आहे त्या दिवशी आपल्याकडे आहे सुट्टी, त्यानंतर 2 दिवस पुन्हा सुट्टी आणि आपण डायरेक्ट ओपन होणार सोमवारी. त्यामुळे आयदर एक मोठा गॅपअप किंवा आयदर एक मोठा गॅपडाऊन आपल्याला सोमवारी पाहायला मिळण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. तर मग आता पाहूयात की नक्की काय घडणार आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. आता आपण जर पाहिलं तर सध्या मार्केटमध्ये अशी परिस्थिती आहे की 24,700च्या आसपास गेल्यावरती एक प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळतं आहे. ओके, आणि जर आपण 24,400च्या आसपास आलो तर तिथनं सडन एक बाईंग आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय की हा जो आपण काय म्हणतो इव्हेंट होणार आहे स्टॉक मार्केटसाठी तर तो जोपर्यंत ओव्हर होत नाही तोपर्यंत मार्केट हायर साईडला 24,700, डाऊन साईडला 24,400 याच्यापेक्षा कुठेही बाहेर जाणार नाही आहे, हे आपल्याला सरळ सरळ दिसतंय. जर समजा त्याच्या आधीच जर समजा बातम्या आल्या उद्यापर्यंत की ट्रम्प आणि झेलेन्स्की किंवा ट्रम्प आणि पुतीन यांची मीटिंगच कॅन्सल झाली वगैरे वगैरे, अशा जर काही निगेटिव्ह न्यूज आल्या तर ब्रेकडाऊन होईल किंवा मग अजून काही पॉझिटिव्ह न्यूज आल्या तर त्याचा आपल्याला फायदा होताना पाहायला मिळेल. आता जे ट्रम्प आहेत तर त्यांनी जे पॉवेल आहेत तर त्यांना सांगितलेलं आहे की आता तुम्ही रेट कट केले पाहिजेत कारण जो इन्फ्लेशन डेटा आहे तो सुद्धा कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि जर तुम्ही केलं नाही
तर तुमच्या अगेन्स्ट आता लॉ सूट आम्ही फाईल करू. ओके, म्हणजे आता पाहणं फार गरजेचं आहे की आता जेरम पॉवेल काय करतात ते 21 ते 24 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला कळेल. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर इन्फ्लेशन अंडर कंट्रोल येतं, याचा अर्थ ती गोष्ट स्टॉक मार्केटसाठी चांगली आहे, आपल्या सगळ्यांसाठी चांगली आहे. तर मग आता या आठवड्यासाठी जी रेंज आहे ॲज पर आपण जर ओपन इंटरेस्ट पाहिली तर 24,700, 24,800 आणि 25,000 या ठिकाणी प्रचंड कॉल रायटिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण पुट रायटिंग पाहिलं तर ॲग्रेसिव्ह पुट रायटिंग हे 24,400, 24,300 आणि 24,000 या लेवलला आपल्याला पाहायला मिळतं. जे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर्स आहेत तर त्यांनी स्ट्रॅडल बनवलेले आहेत. हायर जे काय कॉल सेल करतात ते 25,000चे आणि पुट सेल करतात ते 24,000चे. याच्यामध्ये 1000 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट कुठेही राहिलं तरी त्यांना पैसे नक्कीच मिळतील. तर अशा पद्धतीनं सध्या तरी सगळा सिनेरिओ आपल्याला दिसतोय. जे काय व्हायचं आहे ते सोमवारी एकदमच होणार आहे, कारण पूर्ण जे काही घडणार आहे तर त्याचा इम्पॅक्ट एकाच दिवसामध्ये मार्केटला पचवायचा आहे. तर तो दिवस आहे सोमवार. होप सो. आज तर मार्केटची ओपनिंग चांगली आहे, परंतु क्लोजिंग कुठे होते ते पाहणं जास्त गरजेचं आहे. परंतु ही गोष्ट मात्र खरी आहे की जर मार्केट 24,700च्या आसपास गेलं तर तो रेजिस्टन्स ब्रेक करणं एवढं इझी नाही आहे, कारण तसा ट्रिगर पॉईंट मार्केटकडे नाही आहे. म्हणजेच काय, तिथनं आपल्याला जसं काल पाहायला मिळालं तसं तिथनं एक सेलिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि उद्याचा दिवस हा शेवटचा दिवस आहे, कारण उद्या त्यातल्या त्यात निफ्टीची एक्सपायरीसुद्धा आहे आणि त्यानंतर डायरेक्ट मीटिंग आहे पुतीन आणि ट्रम्प यांची. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये काय घडते काय नाही घडतं हे पाहणं प्रचंड इंटरेस्टिंग राहणार आहे. हा आठवडा प्रचंड इंटरेस्टिंग असणार आहे. ओके, कारण आता सगळे जे काही कंपन्यांचे रिझल्ट आहेत तर ते ओव्हर झालेले आहेत. ओके, म्हणजे रिझल्टमध्ये काय घडायचं आहे ते घडून गेलं आहे, ते सगळ्यांना माहीतही झालं आहे. आता जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत तर ते मार्केटवरती जास्त इम्पॅक्ट करतील असं माझं मत आहे. मग आता एक्सटर्नल फॅक्टर्स कुठले तर ते हेच आहेत. ओके, इंटरनॅशनल मार्केट कसं चालतं आहे त्याच्यावरती आता आपल्याला बरीचशी आपली भिस्त राहणार आहे. तर होप सो, पाहूयात काय घडते ते. सगळं काही व्यवस्थित व्हावं अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.